नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राजकीय गोटातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. अखेर कोकणात भगवा फडकला. 25 पैकी 25 जागांवर ठाकरेंच्या शिलेदारांनी केली कमाल. कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल. 25 पैकी 25 जागांवर विजयाचा जल्लोष केला साजरा आणि शिंदे गटाला थेट भाजपाला हातात भोपळा मिळाला. नेमकी कोणती ती निवडणूक होती ज्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी गुलाल उधळून कोकणातील महत्त्वाचे नेते राणे, सामंत, केसरकर आणि इतर सर्व जे काही विरोधक आहेत त्यांचा धुव्वा अक्षरशः उडवलाय. आता आपण सविस्तर बघणार आहोत. कोकणातील एक आर्थिक महत्त्वाच्या संस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचा सगळाच पॅनल निवडून आलाय. 25 जागांवर ही झालेली महत्त्वाची निवडणूक. यामध्ये समोरील भाजप आणि शिंदे गटाच्या पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवलाय आणि 25 पैकी 25 जागा या दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारांनी जिंकल्यात. या विजयामुळे ठाकरे गटाचे संघटक कोणत्या अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केंद्रात, राज्यात आणि सगळीकडेच यांची सत्ता. तरीही ठाकरेंच्या शिलेदारांवरती जनतेचा विश्वास दाखवला आणि महत्त्वाची आर्थिक संस्था त्यांच्या पदरात दिली. आणि त्यानंतर ठाकरेंनी आणि ठाकरेंच्या शिलेदारांनी जे काही महत्त्वाचं वक्तव्य केलंय की कोकण हा शिवसेनेचा, मनसेचा बालेकिल्ला आहे. कोकणात ठाकरेंचा विचार पेरले जातील आणि भविष्यात कोकणात महत्त्वाची सत्ता ही ठाकरेंकडेच राहील, असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. राज्यातील काही तज्ज्ञ विश्लेषकांच्या मते ही महत्त्वाची निवडणूक होती, कारण आर्थिक केंद्र हे अतिशय सगळीकडेच असू शकतं. त्यामुळे आर्थिक केंद्र हातात असेल तर सगळीकडे शेतकरी असतील किंवा अन्य कामगार वर्ग यांच्यासोबत पक्ष राहू शकतो. त्यामुळे आर्थिक संस्थांवरील नियंत्रण केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे असते. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागलं होतं. तर दुसरीकडे मात्र विरोधी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नसून पुन्हा एकदा ठाकरेंचे शिलेदार जिंकल्याने सगळीकडेच आनंद व्यक्त केला जातोय. मित्रांनो, आता आपण बघत आहे की दिवसेंदिवस ठाकरेंचं वर्चस्व वाढत चाललंय. शिंदे फडणवीस सरकारला एकाहून एक बडे धक्के आपण राजकीय वर्तुळात बघतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा छोट्या मोठ्या महत्त्वाच्या निवडणुका ठाकरेंचे शिलेदार भविष्यकाळात जिंकून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर ठाकरेंचाच भगवा फडकेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि राजकीय घडामोडींसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.